नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम सोडूया। आतापर्यंत आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचे व्हिडिओ टाकलेले आहेत। आज फायनल अकाउंट, तसा आपला फायनल अकाउंट चॅप्टर झालेला आहे, परंतु आता काही विद्यार्थी नवीन असल्यामुळं त्यांची रिव्हिजन होईल, जुन्या मुलांची रिव्हिजन होईल आणि नवीन मुलांना समजेल की फायनल अकाउंट नेमकं काय आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं। प्रॉब्लेम कोणता असो, चॅप्टर कोणता असो, 5 स्टेप आपल्याला ठरलेले असतात आपल्या अकाउंटच्या। त्या 5 स्टेप मधून जर तुम्ही गेलात तर तुमचा पूर्ण प्रॉब्लेम हा टॅली होतो। पहिली स्टेप असते अकाउंट तयार करण्याची, फॉर्मॅट तयार करण्याची। आपण फॉर्मॅट तयार करून घेतली पूर्ण। आता फायनल अकाउंट मध्ये म्हणजे चॅप्टर नंबर 1 आणि ज्यावेळेस तुम्ही बोर्डचा पेपर देता त्यावेळेस तिथं फायनल क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 7। आलं लक्षात? शेवटचा क्वेश्चन म्हणून फायनल अकाउंट आणि चॅप्टरचं नाव आहे फायनल अकाउंट, पण दिलेला असतो पहिल्यांदा आपल्याला, कारण 12 मार्कसाठी महत्त्वाचं आहे। आणि तिथं ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय लिहायचं, प्रॉफिट लॉस मध्ये काय लिहायचं ते थोडं कन्फ्युजन असतं, ते कन्फ्युजन दूर करा। थोडे घटक तुम्हाला पाठ करावे लागतात, ट्रेडिंग मध्ये काय, प्रॉफिट लॉस मध्ये काय। आता याचा फॉर्मॅट पहा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, असं 3च फॉर्मॅट असतात। परंतु काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट अकाउंट जर दिलेलं असेल तर ते फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे कॅपिटल फिक्स असणार आणि करंट अकाउंट आपल्याला ओपन करावं लागणार। करंट अकाउंट आपण खाली ओपन केलेले, ओके। आता ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणते घटक येतात, जे घटक ट्रेडच्या संदर्भात आहेत। ट्रेड म्हणजे काय, परचेस सेल्स। परचेस असेल तर डेबिट साईडला लिहितो, सेल्स असेल तर क्रेडिट साईडला। आणि परचेसच्या संदर्भातील कोणते घटक जर असतील तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये, फॅक्टरीच्या संदर्भातील कोणताही खर्च असेल, एक्सपेन्सेस असतील तर डेबिट साईडला, ओके। ऑफिसचे खर्च असतील तर प्रॉफिट लॉसला, कारण ह्याचं डिवायडेशन केलेलं असतं। दोन्ही एकच अकाउंट आहे, दोन्ही नॉमिनल अकाउंट आहे। डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम गेन असा याचा रूल आहे। परंतु ट्रेडिंग अकाउंटला सुरुवातीचे खर्च, प्रायमरी खर्च कुठं, ट्रेडिंगला, आणि सेकंडरी खर्च कुठं, प्रॉफिट लॉसला, म्हणजे असं डिवायडेशन केलं जातं। हे तुम्हाला ट्रेडिंगचे थोडे घटक असतात, हे जर पाठ केले तर बाकीचे घटक सगळे खर्च कुठे येणार आहेत, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडलाच येणार आहेत, ओके। आणि ही ॲसेट साईड, आता प्रत्येक चॅप्टर मध्ये बॅलन्स शीट हे कॉमन असतं। पहिला चॅप्टर असो, दुसरा असो, तिसरा असो, 14, 5, 6 कोणता असो, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल बॅलन्स शीट हे कंपल्सरी आहे, ठीक आहे। मिनिमम 3 ते 4 याच्यामध्ये बॅलन्स शीट कंपल्सरी आहे, म्हणून बॅलन्स शीटवर जास्त फोकस करा। तुम्हाला लायबिलिटी काय समजल्या पाहिजेत, ॲसेट काय म्हणजे समजलं पाहिजे। ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, संपत्ती, इस्टेट, धन, दौलत, पैसा। आलं लक्षात? ह्याला सगळं आपण काय म्हणतो, ॲसेट म्हणतो। मग ती ॲसेट तुमच्या लक्षात आली पाहिजे। एक तर ॲसेटची अमाऊंट मोठी असते आणि ती डेबिट साईडला दिलेली असते, म्हणून ती ॲसेट साईडला लिहा। आणि लायबिलिटी म्हणजे जे आपल्याला पैसे द्यायचे भविष्यामध्ये, ती आपली लायबिलिटी आहे। म्हणजे लायबिलिटी म्हणजे जिम्मेदारी, जबाबदारी देणं, त्याला आपण लायबिलिटी म्हणतो। आलं लक्षात? मग बिझनेसच्या दृष्टीने सगळी लायबिलिटी जी असते ना, ती क्रेडिट साईडला दिलेली असते आणि त्याचा इफेक्ट कुठं केला जातो, लायबिलिटी साईडला, ओके। म्हणजे पहिली पहा, पहिली स्टेप फॉर्मॅट तयार करण्याची झाली। आता दुसरी स्टेप असते ऍडजस्टमेंट, टिक मार्क करून घ्या। प्रॉब्लेम वाचा, ऍडजस्टमेंटला टिक मार्क करा। पहा आता प्रॉब्लेम आपण काय दिलाय तो पाहू। ओपन केलेलं होतं ना, पहा पेज नंबर 61। शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन कॅपिटल रेशिओ, ठीक आहे। त्यांचे कॅपिटल रेशिओ प्रमाणे ते काय करतात, डिस्ट्रीब्यूट करून घेतात प्रॉफिट किंवा लॉस जो असेल काही। हा, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, म्हणजे 31 मार्च 2019 चं बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायचं, ओके। आणि काय काय तयार करायचे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट। इथं करंट अकाउंट ओपन करा म्हणून नाही सांगितलं, परंतु ज्या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला करंट अकाउंट ओपन करावं लागतं, ओके। आता पहा 1 नंबरला हे जे डेबिट बॅलन्स आहे, लक्षात द्या, डेबिट बोलू नका, डेबिटची ट्रान्सफर कोणत्या ठिकाणी होणार, डेबिटला किंवा ॲसेटला। हे सगळे जे बॅलन्स आहे डेबिटचा कुठे ट्रान्सफर होणार, एक तर डेबिट साईड किंवा ॲसेट साईड। म्हणजे डेबिट साईड कोणती, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड, प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिट साईड, आणि ॲसेट साईड, ॲसेट साईड पण डेबिट साईड असते। म्हणून डेबिटचे ट्रान्सफर पूर्ण डेबिटला, आणि हे क्रेडिटचे सगळे जे घटक आहेत त्या क्रेडिटचे ट्रान्सफर कुठं होणार, सगळं क्रेडिटला किंवा लायबिलिटीला, तिन्हीपैकी एक ठिकाणी। आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जे घटक असते त्याचा एक आणि एकच इफेक्ट होत असतो, लक्षात घ्या। जे ऍडजस्टमेंट असतात त्याचे 2 इफेक्ट होतात, कोणती ऍडजस्टमेंट असो त्याचे 2 इफेक्ट होतात। म्हणजे एक ऍडजस्टमेंटची अमाऊंट 2 वेळेस लिहावी लागते, एक अमाऊंट जर डेबिट साईडला लिहिली तर दुसरी अमाऊंट क्रेडिट साईडला लिहावी लागते।
आणि एक अमाऊंट जर क्रेडिटला लिहिली तर दुसरी अमाऊंट डेबिटला लिहावी लागते. हा रूल असतो. ठीक आहे, याला डबल एंट्री म्हणतात. आता पहिली जी ऍडजस्टमेंट आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वाज ₹37,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती? 37,000. कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट आणि दुसरा ऍसेटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला म्हणजे क्रेडिटचा एक इफेक्ट झाला आणि ऍसेट साईडचा दुसरा डेबिटचा इफेक्ट झाला. ठीक आहे, आता हे सेपरेट इफेक्ट करतो. ज्याचा सेपरेट इफेक्ट करायचा आहे त्याची टिक मार्क कशावर करण्याची गरज नाही. ठीक आहे, हा स्टॉक दिसतो तुम्हाला, ओपनिंग स्टॉक दिसेल त्याचं टिक मार्क करू नका. ओपनिंग स्टॉकला टिक मार्क नसते आणि याचा सेपरेट इफेक्ट होतो. समजलं का? त्याच्यानंतर पहा 2 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगते? सेल्स इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. पहा, सेल्स मध्ये आपण एक मशिनरीची विक्री केली. किती रुपयाची? जी पहा, मशिनरीची विक्री केली होती. सिद्धांत बोलू नको. मशिनरीची आपण काय केली होती? विक्री. आणि ती मशिनरी सेल्स मध्ये इन्क्लूड झाली. म्हणजे लक्षात घ्या, सेल्सचा अर्थ काय होतो? सेल्सचा अर्थ होतो सेल ऑफ गुड्स. सेल्सचा फक्त अर्थ होतो तुम्ही गुड्सची जर विक्री केली तर तुम्हाला सेल्स म्हणून लिहावं लागतं. परंतु इथं सेल्स मध्ये मशिनरी विक्री केली. मशिनरी जर विक्री झाली ना तर मशिनरीची अमाऊंट कमी व्हायला पाहिजे होती. परंतु त्यांनी तसं न करता काय केलं? 2,000 ची मशिनरी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली. वस्तूचा सेल झाला म्हणून. मशिनरी वस्तू नाही, मशिनरी ऍसेट आहे. वस्तू म्हणजे गुड्स. समजतंय ना? हा, मग काय करावं लागेल? ह्याच्यावर टिक मार्क आहे, ह्याला टिक मार्क करा. एक सेल्सला एक टिक मार्क करा. ठीक आहे, डॉट द्या एक असा. आणि मशिनरीला एक टिक मार्क करा. डेबिट साईडला मशिनरी असेल, प्लांट अँड मशिनरी, ह्याच्यावर पण एक टिक मार्क. ओके, त्याच्यानंतर दिसतंय ना? अरे मोठं गेलं तर हे टिक मार्क जाते. बरं ठीक आहे, राहू द्या, लक्षात घ्या. ठीक आहे, आता 3 नंबरची ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट 5%. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट. आता फिक्स ऍसेट कोणकोणते असतात माहिती आहे का तुम्हाला? हा, ज्या ऍसेट तुम्हाला दिसतात आणि त्या फिक्स असतात म्हणजे त्यांचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्याला आपण फिक्स ऍसेट म्हणतो. जसं की बिल्डिंगला टिक मार्क करा, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणजे डेप्रिसिएशन काढायचं. ठीक आहे, आणखीन कशाला करताल? प्लांट अँड मशिनरीवर आपण पाहिली होती, प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर फर्निचर. हे 3 घटक जे आहेत ही फिक्स ऍसेट आहेत. फिक्स ऍसेट म्हणजे एकदा जर आपण ती ऍसेट खरेदी केली तर 1 वर्षापेक्षा जास्त त्या ऍसेटचा आपण वापर करणार आहे. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहणार आहे. फर्निचर असेल, कोणते प्लांट अँड मशिनरी असेल, त्याच्यानंतर बिल्डिंग असेल, 1 वर्षाच्या आत त्याची खरेदी विक्री आपण नाही करणार. 4-5 वर्षे, 10 वर्षे, 1 वर्षाच्या पुढे किती असेल त्याला आपण फिक्स ऍसेट म्हणतो. लक्षात? आता बाकीचे स्टॉक वगैरे असतो, स्टॉक आपण 1-1 वर्ष ठेवत नाहीत. आज त्याला कोणतं कस्टमर आला घेण्यासाठी त्याला आपण विकून टाकतो. म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधी. बिल्स रिसिवेबल 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचे असतात. बिल्स रिसिवेबल म्हणजे ऑन क्रेडिट कस्टमर्स असतात, फक्त त्यांच्याकडून बिल लिहून घेतलेलं आपण असतं, त्याला बिल्स रिसिवेबल असं म्हटलं जातं. डेटर साईड, आपण ज्यावेळेस पैसे मागताल त्यावेळेस त्यांनी पैसे द्यावे लागतात. म्हणजे ती ऍसेट पण काय असते? 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची असते. फिक्स ऍसेट कोणती? ज्याच्यावर आपण डेप्रिसिएशन काढतो आणि फिक्स ऍसेटवर डेप्रिसिएशन निघतो. लक्षात ठेवा. समजलं का? ह्याला टिक मार्क केली का? प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आणि बिल्डिंग टिक मार्क करून घ्या. नेक्स्ट, 4थी ऍडजस्टमेंट, इच पार्टनर्स is entitled to get commission at 1% of gross profit and interest on capital 5% per annum. P.A. means per annum. म्हणजे प्रत्येक वर्षी कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचा आहे. कुणाच्या? पार्टनर्सच्या. कारण कॅपिटल कुणाचं आहे? पार्टनर्सचं. मग इंटरेस्ट कुणाला मिळणार? पार्टनरला. जाणार कुठून? बिझनेसमधून. लॉस कुणाचा झाला? बिझनेसचा. मग कुठे इफेक्ट होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. किंवा आता इथं करंट अकाउंट ओपन केलंय म्हणजे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला असा इफेक्ट होतो. समजलं का? आणि आता कमिशन आहे कशावर? ग्रॉस प्रॉफिटवर. म्हणजे ही शेवटची ऍडजस्टमेंट आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ग्रॉस प्रॉफिट करताल, ट्रेडिंग अकाउंट टॅली करताल आणि तिथे ग्रॉस प्रॉफिट निघतो, त्याच्यावर मग 1% कमिशन कोणाला द्यायचे? पार्टनरला द्यायचं. समजलं? त्यानंतर नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरी टिक मार्क करा. आउटस्टँडिंग आपण काय करत असतो? आउटस्टँडिंगचा अर्थ होतो देणं बाकी आहे. आउट म्हणजे आतापर्यंत स्टँडिंग आहे, बरोबर आहे का? आउटस्टँडिंग देणं बाकी आहे किंवा येणं बाकी आहे. जर ते देणं असेल तर देणं बाकी आहे आणि ते पैसे येणार असतील तर येणं बाकी आहे. टिक मार्क करा. वेजेस अँड सॅलरी. वेजेस पण आपण मजुरांना देतो वेजेस, आणि सॅलरी ऑफिस मधल्या लोकांना देतो, एम्प्लॉईला देतो. त्याच्यामुळे दोन्हीवर टिक मार्क करा. आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग इथं जर ऍड केलं तर सेकंड पे कुठं होणार? लायबिलिटी साईडला होत असतो. ओके, अशा प्रकारे पहा. नेक्स्ट आता शेवटची ऍडजस्टमेंट राहिली वाटतं.
क्रिएट प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट द रेट 3% ऑन सनरी डेटर्स. डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. डेटर्सवर काय ॲडजस्टमेंट आहे? डाउटफुल डेट्स किंवा रिझर्व असं नाव जर आलं, डाऊट नाव आलं तर RDD असते. कशावर आहे? डेटर्सवर. टिकमार्क कुठं करताल मग? डेटर्सला टिकमार्क करा. समजलं का? म्हणजे अशा प्रकारे सगळी ट्रान्सफर आपण केलेली. आता एक थोडं पाहू की कोणता घटक कुठे येतो, नंतर आपण डायरेक्ट मग ट्रान्सफरला सुरुवात करू. ठीक आहे. आणि ज्याला ॲडजस्टमेंट आहे ती अमाऊंट इनर कॉलममध्ये घेतात, आणि ज्याला ॲडजस्टमेंट नाही ती अमाऊंट बाहेरच्या कॉलममध्ये घेतात. हा रूल प्रत्येक चॅप्टरसाठी आहे. आता इथं रिटर्न्स आहेत का बघा. परचेस रिटर्न आहेत. परचेस रिटर्न काय करतो आपण? परचेसमधनं मायनस करतो, आणि सेल्स रिटर्न सेल्समधनं मायनस करतो. मग परचेसला टिक मार्क करा आणि सेल्सला टिक मार्क करा. ठीक आहे. परचेस, हे परचेस रिटर्न आपण करतो परचेसमधनं मायनस, आणि सेल्स रिटर्न सेल्समधनं मायनस. सेल्सला अगोदर एक टिक मार्क होती, बरोबर आहे का? अरे परचेस रिटर्न इथं परचेसला ही टिक मार्क आहे, आणि इथं सेल्स रिटर्न दिलेलं असतं डेबिट साईडला. हे सेल्स रिटर्न, हे सेल्समधनं मायनस करायचे, त्याची टिक मार्क ह्या दोन, आणि ह्या रिटर्नची टिक मार्क इथं. आलं का लक्षात? हे सेल्स रिटर्न जे आहेत, डेबिटचे रिटर्न क्रेडिटमधून मायनस करतात, म्हणजे क्रेडिटच्या सेल्समधून मायनस करतात, आणि क्रेडिट साईडला दिलेले रिटर्न्स हे परचेस रिटर्न असतात, ते डेबिटच्या परचेसमधून मायनस करतात. आता इथं परचेस नाव जरी नसतं दिलं आणि इथं सेल्स नाव जरी नसतं दिलं तरी हे सेल्स रिटर्नच असतात डेबिट साईडला दिलेले, आणि क्रेडिट साईडला दिलेले परचेस रिटर्नच असतात. लक्षात घ्या. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला आता प्रॉब्लेम 1 बाय 1 सोडवायचा आहे. सनरी डेटर्स कुठे येणार सांगा? सनरी डेटर्स ॲसेट साईडला. ओके. परचेस कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या. आता ही डेबिट साईड आहे पूर्ण. ठीक आहे. ही डेबिट बॅलन्स आहे वरचं, आणि क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे. सनरी डेटर्स ॲसेट. हां, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. फर्निचर कुठे येणार? ॲसेट. प्लांट अँड मशिनरी ॲसेट. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. हां, डिस्काउंट प्रॉफिट लॉसला. हां, बिल्स रिसिवेबल ॲसेट डेबिट साईड, म्हणजे एक तर ॲसेट किंवा डेबिटला येणार. कॅरेज आउटवर्ड, हां, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. पोस्टेज प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सेल्स रिटर्न सेल्समधनं मायनस. ठीक आहे. सेल्समधून मायनस. ठीक आहे. मायनस सेल्समधून. कॅश इन हँड ॲसेट. कॅश ॲट बँक ॲसेट. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट पहिला घटक असतो, लक्षात ठेवा. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगचा पहिला घटक, आणि दुसरा घटक परचेस. त्यानंतर लक्ष द्या, ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागते. ट्रेड एक्सपेन्सेस, लक्ष द्या रे, बोलू नका. ट्रेड एक्सपेन्सेस कुठे येणार सांगा बरं? प्रॉफिट लॉसलाच येणार. पण दुसरा एक्सपेन्सेस दिला असेल, जसं की जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, या तिन्हीपैकी एखादा दिला असेल एक्सपेन्सेस, तर ते एक्सपेन्सेस येतात प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. मग हा एक्सपेन्सेस कुठं जातो? ट्रेडिंग अकाउंटला, ट्रेडिंगच्या डेबिटला. क्रेडिटला नाही, ट्रेडिंगच्या डेबिटला जातो. डेबिटला जातो पण ट्रेडिंगच्या. याला काय आवडतं? कुठं राहायला आवडतं? प्रॉफिट लॉसमध्ये राहायला आवडतं. पण दुसरे एक्सपेन्सेस जर आले तिथं, त्या एक्सपेन्सेसचा आणि याचं पटत नाही. मग हा काय करतो? राग जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला राहिला. ही स्टोरी लक्षात ठेवा. समजलं का? हां, आता इथं कुठं दुसरे एक्सपेन्सेस दिलेत का? नाही. मग कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. वेअर हाऊस रेंट कुठे येणार? प्रॉफिट लॉस. वेअर हाऊस म्हणजे आपलं जे गोडाऊन वगैरे असतं, तिथं आपण माल साठवून ठेवतो. ठीक आहे. वेअर हाऊस रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट लॉस. ठीक आहे. फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला काय येणार? ट्रेडच्या संदर्भातील खर्च, फॅक्टरीच्या संदर्भातील खर्च, प्रोडक्शनच्या संदर्भातील खर्च येणार ट्रेडिंगच्या डेबिटला. आलं लक्षात? प्रायमरी खर्च येणार तिथं वर, आणि बाकीचे सगळे खर्च कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आणि ऍसेट कशी ओळखायची? बा, ऍसेटची अमाऊंट एक तर मोठी असते, किंवा ऍसेट म्हणजे कॅश किंवा कॅशमध्ये रूपांतरित होणारी वस्तू भविष्यात, त्याला आपण ऍसेट म्हणतो. आणि ऍसेट ही फिजिकलमध्ये असते. आपण त्याला टच करू शकतो, स्पर्श करू शकतो, बरोबर आहे का नाही? त्यासोबत फोटो काढू शकतो. असे म्हणजे ऍसेट. डेबिटचा इफेक्ट समजला. आता पहा, क्रेडिटचा इफेक्ट. सेल्स कुठे लिहिणार आहेत? प्रॉफिट लॉस आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला घटक असतो सेल्स, आणि त्याच्यावर 2 ऍडजस्टमेंट आहेत, म्हणजे 3 लाईन तुम्हाला सोडावं लागतील लिनियरमध्ये घेऊन. ओके. त्याच्यानंतर रेंट. क्रेडिटचा रेंट कुठे येणार? क्रेडिट साईडचा रेंट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. ठीक आहे. सेल्स येणार ट्रेडिंगला. सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी साईड. परचेस रिटर्न परचेसमधून मायनस. ठीक आहे. परचेसमधून लेस होणार. ओके. त्याच्यानंतर डिस्काउंट
प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला, कारण हे क्रेडिट बॅलन्स आहे. बिल्स पेवर लायबिलिटी साईड, कॅपिटल लायबिलिटी साईडलाच. आता ही कॅपिटल फिक्स अमाऊंट आहे, कारण इथं करंट अकाउंट दिलंय. ज्या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलेलं असतं त्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटलची अमाऊंट ही फिक्स असते, त्याला फिक्स कॅपिटल मेथड म्हणतात. ही अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये घ्या लायबिलिटी साईडला, जागा सोडू नका, काही नाही. आणि ज्या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलेलं नाही त्या ठिकाणी आपण जागा सोडत असतो कॅपिटलला, 4-5 लाईन 4-5 लाईन. ओके, आता इथं करंट अकाउंट ओपन केलंय तुम्ही, ठीक आहे. हे करंट अकाउंटसाठी सेपरेट आपण एक अकाउंट तयार केलंय. ही बॅलन्स पहा, करंट अकाउंटचं बॅलन्स कुठे लिहिणार आहे? 5,000 3,000. करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला? डेबिट का क्रेडिट? क्रेडिटला, कारण हे क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून क्रेडिट साईडला. क्रेडिट ट्रान्सफर क्रेडिट साईडलाच केली जाते. समजलं का? म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला समजलाय. आता काय करणार? पोस्टिंग करून घ्या. ठीक आहे, आपण पूर्ण प्रॉब्लेम तयार करून घेतलाय, फॉर्मॅट करून घेतलेले आहेत. इथं पहा बॅलन्स शीट, त्याच्या अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. चला पहिला घटक वाचा. काय दिलंय? डेबिट साईडचा पहिला घटक वाचा ना. सनरी डेटर्स कुठे लिहितो आपण? ऍसेट साईडला लिहा 1 नंबरला सनरी डेटर्स. अमाऊंट सांगा. एक पुस्तक द्या बरं. पुस्तक आहे का डबल? तू झालं का? पर 61 पेज नंबर. हा सनरी डेटर्सची अमाऊंट 28,000. ऍडजस्टमेंट आहे इनर मध्ये घ्या. किती लाईन सोडायची? किती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर? डेटर्स वर 1 लाईन, एक ऍडजस्टमेंट असेल तर 1 लाईन सोडा. नेक्स्ट पुढे काय? परचेस. परचेस कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 नंबरचा घटक असतो. इथं 1 नंबरला ओपनिंग स्टॉक नाव लिहून ठेवा. ओपनिंग स्टॉकचं फक्त नाव लिहून ठेवा, त्याची जागा ठेवा तिथं, कारण फिक्स अमाऊंट असते ती ओपनिंग स्टॉकची. त्याच्याकडे परचेस. ठीक आहे, परचेसची किती अमाऊंट आहे? ऍडजस्टमेंट म्हणजे मायनस करायची त्याच्यामधून रिटर्न्स. इनरमध्ये घ्या. दुसरी ऍडजस्टमेंट आहे का काही? नाही, एकच आहे बहुतेक. त्यानंतर नेक्स्ट फर्निचर. फर्निचर कुठे लिहितो आपण? ऍसेट साईडला. ठीक आहे, फर्निचर ऍसेट आहे. फर्निचर विकलं तर पैसे येतात म्हणून ऍसेट. अमाऊंट 38,500, त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, एकच ऍडजस्टमेंट आहे, बरोबर. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी ऍसेटलाच. प्लांट अँड मशिनरी. ओके, किती अमाऊंट आहे प्लांट अँड मशिनरीची? 60,000. किती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर? 2. 1 2 3 लाईन सोडा. बरोबर आहे का? प्लांट अँड मशिनरी 2च आहेत ना. त्यानंतर वेजेस. वेजेस कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 वेजेस म्हणून लिहा. वेजेस इथं येतात आणि सॅलरी खाली येते. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला सॅलरी आणि वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये घ्या. ठीक आहे, सॅलरी कुठे लिहिणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला 2 सॅलरी म्हणून लिहा. वेजेस आपण कुणाला देतो? वर्करला वेजेस दिले जातात आणि सॅलरी एम्प्लॉयला दिली जाते. म्हणून वेजेस कुणाच्या संदर्भातील एक्सपेन्स आहे? फॅक्टरी संदर्भातील. बोल नका रे. नेक्स्ट हा डिस्काउंट. डिस्काउंट कुठे लिहिणार? डेबिटचा डिस्काउंट. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिस्काउंट. किती अमाऊंट आहे डिस्काउंटची? 800 रुपये. ऍडजस्टमेंट आहे का? सॅलरीची, सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे ना? 1 मिनिट. सॅलरीची अमाऊंट किती? 3,500. ठीक आहे, 1 लाईन सोडा कारण ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 2 डिस्काउंट.
ठीक आहे, डिस्काउंटची अमाऊंट 800 आहे आणि डिस्काउंटवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कुठे लिहिणार? ॲसेटला. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 14,400. ॲडजस्टमेंट आहे का? नाही, बाहेरच्या कॉलममध्ये घ्या मग. बिल्स रिसिवेबल 14,400. प्रत्येक घटकावर ॲडजस्टमेंट आहे का कशी काळजी घेत जा, बघत जा. त्यानंतर नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हटलं तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड म्हटलं तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहा. टू कॅरेज आउटवर्ड. ठीक आहे, किती अमाऊंट आहे कॅरेज आउटवर्डची? 1000. ॲडजस्टमेंट नाही. ठीक आहे, नेक्स्ट पुढं पोस्टेज. पोस्टेज म्हणजे पोस्टातील खर्च, तो देखील कुठे येणार? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. कारण हा पोस्टेज फॅक्टरीचा खर्च नसतो, त्याच्यामुळे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. अमाऊंट किती? 500 रुपये. ॲडजस्टमेंट आहे का? नाही, बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. समजतंय का? हा नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय करतो आपण? सेल्स मधनं मायनस. सेल्स क्रेडिट साईडला असतो ट्रेडिंग अकाउंटच्या. इथं बाय सेल्स म्हणून लिहा अगोदर, सेल्सची अमाऊंट नंतर लिहून घ्या, त्याच्यातून आधी सेल्स रिटर्न मायनस करा. ठीक आहे, सेल्स रिटर्न किती अमाऊंट आहे? 500. 500 रुपये सेल्स रिटर्नच्या समोर लिहायचे. ठीक आहे, आणि त्याच्या खाली आणखीन एक हिचे टोटल येणार आणि आणखीन एक जागा सोडा. ठीक आहे, सेल्सवर 2 टिक मार्क आहेत. 2 टिक मार्क म्हणजे 3 लाईन सोडायच्या. ठीक आहे, नेक्स्ट कॅश इन अँड कॅश ॲट बँक. बोला, कॅश इन अँड कॅश ॲट बँक कुठे येणार? कॅश ॲट बँक. दोन्हीही पहा, कॅश बँकेतली असो किंवा आपल्या हातातली कॅश असो, ती ॲसेट असते, म्हणून ॲसेट साईडला. किती अमाऊंट दिली? 4,000 आणि 47,000. 4,000 अँड 47,000. ओके, नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे घेतात? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स. ट्रेडिंग अकाउंटचे प्रॉफिट लॉसचे घटक पाठ झाले पाहिजे. किती अमाऊंट आहे इन्शुरन्सची? ॲडजस्टमेंट आहे का इन्शुरन्सला? नाही, बाहेरच्या कॉलममध्ये घ्या मग. 2,000 रुपये अमाऊंट आहे त्याची. हा नेक्स्ट ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटचा पहिला घटक म्हणजे ओपनिंग स्टॉक. 1 नंबरला लिहा, डायरेक्ट अमाऊंट बाहेरच्या कॉलममध्ये. ओपनिंग स्टॉकवर ॲडजस्टमेंट नसते. 17,800 अमाऊंट आहे. 17,800. ओके, त्याच्यानंतर पुढं ड्रॉइंग्स. हे पुढं काय दिलंय? ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर हा ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहिणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. टू ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसची अमाऊंट किती? 1,500. ॲडजस्टमेंट आहे का? नाही, बाहेरच्या कॉलममध्ये. नेक्स्ट वेअर हाऊस रेंट. ट्रेडिंगच्या डेबिटलाच. वेअर हाऊस रेंट ट्रेडिंगच्या डेबिटला 2,500 अमाऊंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट पण कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच. ॲडव्हर्टाइजमेंट किती अमाऊंट आहे त्याची? 1,000. ॲडजस्टमेंट आहे का? ॲडजस्टमेंट नाही, बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. नेक्स्ट आता शेवटचा डेबिटचा घटक राहिला बिल्डिंग. बिल्डिंग कुठे लिहिणार? ॲसेट साईडला लिहा बिल्डिंग. बिल्डिंगची किती अमाऊंट आहे? 20,000. इनर कॉलममध्ये घ्या, कारण त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे, डिप्रिशिएशन मायनस करायचं आहे. ओके, आता लक्ष द्या, आपण डेबिटची पूर्ण ट्रान्सफर केली आणि कोणत्या साईडला केली बघा? एक तर ॲसेट साईडला किंवा इथे डेबिट साईडला. तुम्हाला क्रेडिटला एकही घटक दिसत नाही. एक घटक दिसतो सेल्समधनं मायनस केलेला, पण तो मायनस आहे. क्रेडिटमधून मायनस म्हणजे डेबिटचाच इफेक्ट असतो तो पण. समजलं का? म्हणजे डेबिटची ट्रान्सफर पूर्ण डेबिटला किंवा ॲसेट साईडला झाली. क्रेडिटला आपण आतापर्यंत काहीच केलं नाही, कारण क्रेडिट साईड चालूच केलं नाही. आता क्रेडिट साईड चालू करा. क्रेडिटला 1 नंबरचा घटक आहे सेल्स. सेल्स कुठे लिहिणार?
पहिला घटक असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा सेल्स म्हणून सेल्सची अमाऊंट लिहा 1,20,000 इनर कॉलम मध्ये, 1,20,000 इनर कॉलम मध्ये. पहा ज्यावेळेस दोन अमाऊंट मिळतात त्यावेळेस त्याचं प्लस किंवा मायनस जे असेल ते करा. आता इथं मायनस करा, किती राहणार 1,19,500. ठीक आहे, 1,20,500 मधनं 1,20,000 मधनं 500 रुपये गेले, 1,19,500 अमाऊंट खाली आली. नेक्स्ट रेंट. आता क्रेडिट साईडचा रेंट, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला 1 नंबरला जागा सोडा, ग्रॉस प्रॉफिट साठी जागा सोडा, इथे लिहा बाय रेंट अकाउंट किंवा नुसतं बाय रेंट. रेंटची अमाऊंट आहे 1,800. ऍडजस्टमेंट आहे का नाही, डायरेक्ट बायच्या कॉलम मध्ये घ्या 1,800. हा पुढे बघा सनरी क्रेडिटर्स. क्रेडिट बॅलन्स मध्ये सनरी क्रेडिटर्स आहे लायबिलिटी साईडला. पहा अर्ध्या पेज मध्ये घ्या, अर्ध्या पेजच्या खाली लिहा सनरी क्रेडिटर्स. अर्धा पेज कोणासाठी ठेवायचं, कॅपिटल साठी, पार्टनर साठी. सनरी क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट आहे का नाही, ऍडजस्टमेंट आहे का रे, बायच्या कॉलम मध्ये 38,500, 38,500. ओके, हे बोलू नका. नेक्स्ट पुढे ऍडजस्टमेंट आहे, पुढचे घटक सांगा. परचेस रिटर्न काय करतो आपण, परचेस रिटर्न परचेस मधनं मायनस. परचेस कुठे दिलेले असतात, डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथून रिटर्न्स मायनस करा. परचेस मधनं आपण मायनस केले रिटर्न, हे परचेस रिटर्न असतात. 1,000 अमाऊंट आहे, 1,000 जर मायनस केले तर बाहेर येणार 54,000. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्काउंट. डिस्काउंट कुठे लिहिणार आहेत, क्रेडिट साईडचा डिस्काउंट. क्रेडिटचा डिस्काउंट कोणत्या साईडला, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. इथे लिहा बाय डिस्काउंट म्हणून. डिस्काउंट आपल्याला मिळालेला असतो म्हणजे आपला फायदा झालेला असतो. क्रेडिटचा डिस्काउंट कोणता आहे, मिळालेला असतो, आपला फायदा झालेला असतो. किती अमाऊंट आहे 500 रुपये क्रेडिट साईडला बायच्या कॉलम मध्ये घ्या, दुसरी ऍडजस्टमेंट नाही. हा त्याच्यानंतर हा नेक्स्ट पुढे बघा, सांग स्वराज. बिल्स पेबल कुठे लिहिणार, लायबिलिटी साईडला बिल्स पेबल म्हणून लिहा. बिल्स पेबल वर ऍडजस्टमेंट आहे का, ऍडजस्टमेंट आहे का बिल्स पेबल वर, कोणत्या कॉलम मध्ये घेणार मग, बाहेरच्या. किती अमाऊंट आहे 9,000. पुढचा घटक सांगा 5. कॅपिटल. कॅपिटल कुठे लिहिणार आहेत, पहा इथं फिक्स कॅपिटल मेथड आहे, डायरेक्ट अमाऊंट वर लिहा आणि बाहेरच्या कॉलम मध्ये लिहा. सांगा अमाऊंट सांगा. शिप्रा अँड मनीषा. ठीक आहे, शिप्राची अमाऊंट किती आहे 90,000 आणि मनीषाची 30,000. आणि त्यांचा रेशिओ देखील लक्षात घ्या रे, त्यांचा रेशिओ या कॅपिटलच्या अमाऊंट प्रमाणेच आहे. म्हणजे किती अमाऊंट रेशिओ येणार त्यांचा, 0,0 जर पूर्ण कट केले तर 9:3 आणि याचा आणखी शॉर्ट फॉर्म केला तर 3:1 होतो. आलं लक्षात, 3:1 त्यांचा रेशिओ. समजलं का रेशिओ कसा काढला ते, सगळे 0,0 जर कट केले 9 आणि 3 उरतात, 9 आणि 3. याचा आणखी शॉर्ट फॉर्म केला म्हणजे 3 न दोन्ही संख्येला भाग जातो, 3 1 3 3 3 9. समजलं का. त्यानंतर पहा आता करंट अकाउंट दिला आणि करंट अकाउंटचं कोणतं बॅलन्स आहे, डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. क्रेडिट बॅलन्स असेल तर कुठे लिहिणार, करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला, अरे क्रेडिट बॅलन्स असलं डेबिटला कसं येईल, क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साईडलाच येत असतं, लक्षात घे. आणि डेबिट बॅलन्स डेबिट साईडला. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सांगतो आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगतो. फक्त याला दुसरा चॅप्टर आहे, फक्त दुसऱ्यामध्ये काय होतं, जे पैसे आपल्याला मिळाले त्याचा इफेक्ट कुठं होतो इन्कमला, कारण तिथे रिअल अकाउंट, तिथं अकाउंट चेंज होतं, इथं अकाउंट चेंज नाही. डेबिटचा इफेक्ट डेबिट साईडला आणि क्रेडिटचा इफेक्ट क्रेडिट साईडला. करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिलाय म्हणजे करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला होणार इफेक्ट, क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला 1 नंबरला. आता वर 1 नंबरला पहा हेडिंग त्याची करंट अकाउंट असेल तर परत इथं करंट अकाउंट म्हणून नाव येत नाही, काय नाव येतं इथं बॅलन्स म्हणून. आणि क्रेडिटला आपण बायने सुरुवात करतो म्हणून इथं बाय लिहा, बाय बॅलन्स.
ब्रॉड डाऊन. आणि एक ओपनिंगचं बॅलन्स आहे, सुरुवातीचं बॅलन्स आहे म्हणून ब्रॉड डाऊन, आणि शेवटचं तेच बॅलन्स असेल तर कॅरी डाऊन. आणि कॅरी डाऊन खाली लिहितो आपण, लक्षात घ्या. ब्रॉड डाऊन वर लिहितो कारण ते सुरुवातीचं बॅलन्स असतं. समजलं का? अमाऊंट ज्याची अमाऊंट त्याच्या कॉलम मध्ये लिहा. शिप्राची अमाऊंट आहे 5000 आणि मनीषाची अमाऊंट आहे 3000. मनीषाच्या कॉलम मध्ये 5000, हे शिप्राच्या कॉलम मध्ये 5000 आणि मनीषाच्या कॉलम मध्ये 3000. समजलं का? म्हणजे इथपर्यंत आपली पोस्टिंग झाली. समजली का पोस्टिंग कुठं झाली? पहा, पोस्टिंग पहिल्या चॅप्टरची पोस्टिंग अवघड आहे, बाकीच्या दुसऱ्याची थोडी सोपी, बाकीच्या चॅप्टरची सोपी, ऍडमिशनची रिटायरमेंटची पोस्टिंग सोपी. पण इथे तुम्हाला कन्फ्युज कुठं होतात? ट्रेडिंग अकाउंट मध्ये पिक करायचा का, प्रॉफिट लॉस मध्ये करायचा, ॲसेट मध्ये करायचा, ते एकदा तुम्ही त्याची टॅक्स लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता पहा, ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? इक्वली 2 इफेक्ट होतात. किती इफेक्ट होतात? 2. पहिला इफेक्ट डेबिट साईडला, तो दुसरा इफेक्ट क्रेडिटला. पहिला क्रेडिटला झाला तर दुसरा डेबिटला. अशा प्रकारचा इफेक्ट होत असतो. आता इथं स्टॉक दिलाय. स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक असतो. कुठे लिहिणार मग? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहा. बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती? 37000. ठीक आहे. दुसरा इफेक्ट कुठं करणार? ऍसेट साईडला. इथल्या बिल्डिंगच्या खाली क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट 37000. समजलं का? पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला केला आणि दुसरा इफेक्ट ऍसेटला केला. ऍसेट साईड डेबिट. पहिला इफेक्ट क्रेडिटला झाला, दुसरा डेबिटला. दुसरी ऍडजस्टमेंट वाचा आता. पहा, सेल्स इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी ₹2000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जी मशिनरी आपण विक्री केली होती 2000 रुपयाची, ती मशिनरी सेल्स मध्ये इन्क्लूड आहे. मग सेल्स मधून मायनस करा. सेल्स मध्ये इन्क्लूड करण्याची गरज नव्हती, पण आपण केली होती चुकून, मग मायनस करा सेल ऑफ मशिनरी म्हणून. ठीक आहे. सेल ऑफ मशिनरी किती? 2000 रुपये. 2000 जर मायनस केले बाहेर किती येतील? 1,17,500 येतील. समजलं का? आता 2000चा सेकंड इफेक्ट कुठं करायचा? मशिनरी मधूनही मायनस करा, कारण आपण सेल्स ऑफ मशिनरी केली होती, मशिनरीची विक्री केली होती, परंतु मशिनरी मधून आपण पैसे मायनस केले नव्हते. मग आता करा, मशिनरी मधूनही 2 मायनस करा. मशिनरीचा अमाऊंट वर दिलेली बहुतेक. इथून मायनस करा. ठीक आहे. सेल ऑफ मशिनरी किती अमाऊंट आहे? 2000. 2000 मायनस केले. आता इथं खाली अमाऊंट घ्यायची. किती राहतील? 58,000. ओके. आता दुसरी ऍडजस्टमेंट जी काय असेल ती नंतर पाहू. हा, पुढची ऍडजस्टमेंट राहता. पहा, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट डेबिटला झाला, दुसरा क्रेडिट साईडला. आता हा इफेक्ट कुठं झालाय? क्रेडिट मधनं मायनस. बरोबर आहे का? आणि दुसरा इफेक्ट झाला डेबिट मधनं मायनस. ऍसेट साईड डेबिट असंही चालतं. क्रेडिट मधनं मायनस झाला तर डेबिट मधनं मायनस होऊ शकतो. त्यानंतर पुढं तिसरी ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन फिक्स ऍसेट. सर्व जे काही फिक्स ऍसेट आहे, ज्याला आपण जागा सोडली त्याच्यावर डेप्रिशिएशन काय करा? मायनस करा. करा मग. आता बिल्डिंग वरचा डेप्रिशिएशन आधी मायनस करा. 5% आहे का? डेप्रिशिएशन ऍट द रेट 5%. हा, 5% किती होतात? आता 20,000 वर 5%. 10%, 5%, 1% काढणं सोपे. 1 झिरो कट केला तर 10% राहतात. 1 झिरो जर कट केला याचा तर किती राहिले? 2000. 2000 हे 10% आहेत, तर 5% किती? 1000. मग 1000 मायनस करायच्यात ना. बाहेर किती राहतील मग? 19,000. ओके. आता त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी मधनं 5% मायनस करा. लेस डिप्रिशिएशन ऍट द रेट 5%. ठीक आहे. 58,000 वर 5% किती होतात? 5,800. हे 10%. 5,800च्या निम्मे किती? 5च्या निम्मे 2,500 आणि त्याची 400 म्हणजे 2,900 रुपये होतील. बरोबर आहे का? 2,900 मायनस करा. समजले का? पहा, लक्ष द्या. 58,000 ही 100% अमाऊंट असते. ठीक आहे. 10% म्हणजे हा 1 झिरो कमी झाला, मग इथलचा 1 झिरो कमी होणार. 5,800. आता 10च्या निम्मे 5%.
10% निम्मे किती? 5%. मग आता पहा 5800च्या निम्मे किती? 5800 म्हणजे 5800 आहे. ठीक आहे, 5800 हे 10%. त्याचे निम्मे किती? 5000चे निम्मे 2500. 2500 आणि 400 2900 किंवा 29 दोन्ही 58. 29चा जर पाडायचा असेल तर मग तुम्हाला येईल. पहा जीवन एकदम सोपं आहे, फक्त पाडेपाठ पाहिजे. मॅथचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे, फक्त पाडेपाठ पाहिजे कमीत कमी. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी 20 पर्यंत तरी पाडेपाठ. ठीक आहे, पाठ पाहिजे. हा 20 पर्यंत. आता 29च्या दुप्पट किती? 58 म्हणजे 2900 रुपये. 2900 इथून मायनस करा, बाहेर किती येतील सांगा? बाहेर किती येतील? 55100. ठीक आहे, 55100 येतील. 2900 मायनस केले. 2900चा सेकंड इफेक्ट आपण करणार आहे, ते तिन्हीचा इफेक्ट एकदाच करू. ठीक आहे, पहिल्यांदा इथून मायनस करू. आता आणखीन एक ऍसेट राहिली, फिक्स ऍसेट. कोणती राहिली? फर्निचर. फर्निचरची अमाऊंट किती आहे? 38500. आता 38500च्या 5% काढा. लेस डेप्रिशिएशन 5%. 5% किती होतो 38500च्या? 1925 होते. पहा 38500. दुसरी एक तुम्हाला स्टेप सांगतो कशी असते. इंटू 5% काढायचा आहे 100 मधून. 100 मधून 5%. 2 0 कट करा. 2 0 कट केला तर 1 मिळतो. ठीक आहे, 1ला जर आपण आता ह्या संख्येला इंटू 5 जर केला, 5 5 25 2 आले. ठीक आहे, 8 25 40 2 42 2 हातची 4 आले. 5 3 15 16 17 18 19. ठीक आहे, म्हणजे 1925 रुपये अमाऊंट आली. असं देखील तुम्ही डेप्रिसिएशन काढू शकता. मायनस करा मग 1925. 1925 जर मायनस केले किती येणार आहेत बाहेर? 36575 रुपये येतात. ठीक आहे. हा, आता ही अमाऊंट जी मायनस केलेली आपण सगळे डेप्रिसिएशन मायनस केले. 3 डेप्रिसिएशनची अमाऊंट आपण मायनस केली. या तिन्हीचा सेकंड इफेक्ट झाला पाहिजे. कुठे होणार सेकंड इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑन मशिनरी आणि 3 नंबरला ऑन काय बिल्डिंग ना. फर्निचरची किती अमाऊंट होती डेप्रिसिएशनची? डायरेक्ट बाहेर घेतली तरी चालते. 1975 होती ना. 25. 1925 होती. मशिनरीची किती होती? 2900 होती. 2900. आणि बिल्डिंगची किती होती? 1000 का? ठीक आहे, ही अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेतली तरी चालते आणि आतमध्ये घेऊन टोटल बाहेर घेतली तरी चालते. ठीक आहे, समजलं का? आता पहा नेक्स्ट ऍडजस्टमेंट. each partners is entitled to get commission on 1% ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट वर काढ, पण अगोदर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावं लागेल. म्हणजे ही जी ऍडजस्टमेंट आहे ती सगळ्यात शेवटी सोडवायची. पुन्हा समजलं का? आता त्याच्यानंतर पहा अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. कॅपिटल वर इंटरेस्ट आपण काढू शकतो. सध्या कॅपिटलची अमाऊंट तुम्हाला इथे दिलेली. ठीक आहे, किती अमाऊंट दिली? 90000 आणि 30000 दिलेली. ठीक आहे, आता वर गेले 90000 आणि 30000. 90000 आणि 30000 आहे. ठीक आहे, त्याचा एक इफेक्ट होतो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट होतो प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे, किती पर्सेंट आहे सांगा? किती पर्सेंट अमाऊंट आहे? 90000 आणि 30000 वर किती टक्के द्यायचं आपल्याला कमिशन? 5% आहे ना का 8? 5%. हा, 90000 वर 5% किती होतात सांगा मग? 10% होतात 9000 आणि 5% किती? 4500 होतात. समजलं का? हा, 30000 वर 5% किती? 3000. 10% 3000चे निम्मे किती? 1500. समजलं का? ही अमाऊंट आली त्यांची कशाची? कमिशनची. कुणाला कमिशन? कुणाला मिळणार आहे? पार्टनरला.
पहा पार्टनरला कमिशन मिळालं, त्यांचं बॅलन्स क्रेडिट झालं. ठीक आहे, इथं कमिशन त्यांचा फायदा झाला. इथला कमिशन त्यांच्या क्रेडिट साईडला कमिशन अमाऊंट किती 4500 आणि 1500. समजलं का? आता सेकंड इफेक्ट कुठं होणार? प्रॉफिट लॉस डेबिट साईडला. हीच अमाऊंट कमिशनची, कमिशन टू पार्टनर्स. प्रॉफिट लॉस डेबिट साईडला लिहा. इथं लिहा टू कमिशन ऑन कॅपिटल. कॅपिटलवर कमिशन द्यायचंय. आता एक नंबर मनीषा क्षिप्राय आणि 2 नंबरला मनीषा आहे. ठीक आहे, क्षिप्राचं किती कमिशन आहे आणि याचं 1500. ठीक आहे, दोन्हीची टोटल किती येणार 6000 बाहेरच्या कॉलममध्ये. असं लिहू शकता, डायरेक्ट अमाऊंट बाहेर लिहिली तरी चालते. समजलं का? नेक्स्ट पुढची ॲडजस्टमेंट वाचा. आता ग्रॉस प्रॉफिटची एक ॲडजस्टमेंट राहिली, ती आपण नंतर सोडवू सगळ्यात शेवटी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस सॅलरी 200 आणि 500. आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. आपण आउटस्टँडिंग जर काही जरी असेल तरी काय करणार आहेत? ॲडच. वेजेस मध्ये ऍड करा आउटस्टँडिंग म्हणून. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे. वेजेसचे पैसे देणं बाकी आहेत. किती रुपये? 200 रुपये. ऍड करा, बाहेर किती येतील? 1000. सॅलरीची आउटस्टँडिंग बाकी आहे. आउटस्टँडिंग किती? 500 आहे का? 500 जर ऍड केलं तर 4000 बाहेरच्या कॉलममध्ये येतील. आता आउटस्टँडिंगचे दोन्ही इफेक्ट कुठे करणार? कोणत्या साईडला? लॅबिलिटी. कारण लॅबिलिटी साईडला आपण काय लिहितो? जे काही देणं असेल आपल्या डोक्यावर ते लिहितो. म्हणून दिले आउटस्टँडिंग वेजेस. ठीक आहे, आणि आउटस्टँडिंग सॅलरी. ठीक आहे, वेजेस 200 रुपये आहेत आणि सॅलरी 500 रुपये आहे. समजलं का? पुढची ॲडजस्टमेंट. क्रिएट प्रोविजन ऑन डाउटफुल डेट्स ॲट द रेट 3% ऑन सनरी डेटर्स. आता डेटर्सवर जा, डेटर्सवरची ॲडजस्टमेंट सोडवा. डेटर्सची किती अमाऊंट दिली पहा. डेटर्स वर गेले काय? काय होत आहे? हा, डेटर्स मधून मायनस करा. काय मायनस करणार? आरडीडी म्हणून. किती पर्सेंट दिली आरडीडी? 3%. आता या अमाऊंटवर 3% काढायची. 28,000 वर 3% काढा बरं. 2 0 कट करा, 1% राहतो आणि त्याला 3 ने मल्टिप्लिकेशन करा. लेस आरडीडी 840 रुपये येईल. ठीक आहे, 840 जर मायनस केलं बाहेर किती राहणार आहेत? 7 8 9 10 9. हा, 160 27 160. ठीक आहे, आता 840चा सेकंड इफेक्ट कुठं होणार? डेबिट साईडला. हा इफेक्ट कुठं झालेला आहे? क्रेडिटला. डेबिट मधून मायनस, ऍसेट मधून मायनस म्हणजे क्रेडिटचा इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठे? डेबिट साईडला. इथं करा. इथे बॅड डेट्स आहेत का अगोदर? नाही. मग टू आरडीडी म्हणून सेपरेट इफेक्ट करा. ठीक आहे, आरडीडी डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये लिहा. किती अमाऊंट आहे आरडीडीची? 840. समजलं का? आता पहा, एक ऍडजस्टमेंट राहिली. ती ऍडजस्टमेंट कधी सोडवायची? ज्यावेळेस ग्रॉस प्रॉफिट तुमचा निघेल त्यावेळेस. आता ग्रॉस प्रॉफिट काढा बरं. ग्रॉस प्रॉफिट काढा. कोणती साईड जी असते ते बघा, ट्रेडिंग अकाउंटची. क्रेडिटची साईड जास्त येते, क्रेडिट साईड जास्त असते. सांगा क्रेडिटची टोटल किती आहे? क्रेडिटला दोनच अमाऊंट दिसतात तुम्हाला. ही 500ला 500 खाली येणार. 7 आणि 7 14ला 4, हातचा 1 आला. 3 आणि 2 होतात 5 आणि 1 आला 1. 1,54,500. हीच अमाऊंट डेबिट साईडला घ्या ॲज इट इज.
1,54,500. ओके, आता 1,54,500 मधनं ही तिन्ही अमाऊंट मायनस करायच्यात किंवा या 3 मध्ये एक अमाऊंट अशी ऍड करायची की टोटल तितकी आली पाहिजे. पहा 8 आणि 7 होतात 15 ला 5 हात चाला 1 झाले 6 आणि 6 12 आणि 1 13 13 आणि 1 14 4 हात चाला 1 6 आणि 1 7 7 आणि 8 15 81,700 रुपये आले का. याला काय म्हणतो आपण टू ग्रॉस प्रॉफिट. कशी अमाऊंट काढली पहा, या तिन्हीमध्ये सगळ्यांमध्ये ही अमाऊंट ऍड करायची, या सगळ्यांची टोटल इतकी आली पाहिजे. इथं जागा आपल्याला दिली नव्हती, रिकामी जागा होती, ती रिकामी जागा फक्त भरली, काहीच केलं नाही बाकी. आता ग्रॉस प्रॉफिटचा सेकंड इफेक्ट कुठं होतो, एक इफेक्ट डेबिट साईडला झाला, दुसरा क्रेडिट साईडला, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला 1 नंबरला आपण जागा सोडलेली, इथे बाय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, किती अमाऊंट आहे 81,700. आता लक्षात ठेवा 81,700 वर किती टक्के काढायचे आहे आपल्याला, 1%. 1% काढायचं म्हणजे फक्त 2 झिरो कट करायचे, इतकं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का. 10% काढण्यासाठी 1 झिरो कट करायचा असतो आणि 1% काढण्यासाठी 2 झिरो कट करायचे असतात, कारण कोणती अमाऊंट ही 100% असते. लक्षात घ्या 81,700 असेल ही 100% मध्ये अमाऊंट असते. 10% झाले म्हणजे इथलचा 1 झिरो कमी झाला, मग इथलचा 1 झिरो कमी होणार, 81,70 होणार, आणि आणखीन 1% म्हणजे आणखीन 1 झिरो कमी झाला, म्हणजे किती राहणार आहेत 817. 817 इच पार्टनरला द्यायचे, इच म्हणजे दोघांना द्यायचे. आलं लक्षात. मग काय इफेक्ट होणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट होईल, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दुसरा इफेक्ट होईल. इथे लिहा होत नाही लोक. हा टू कमिशन आहे का, ग्रॉस प्रॉफिट, सॉरी हे इंटरेस्ट होता इथलचा, चुकून हे झालं का, कमिशनच्या ठिकाणी इंटरेस्ट झाला, इंटरेस्टच्या ठिकाणी कमिशन नाव झालं होतं, इथं इंटरेस्ट नाव करा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे इथं. हा इथं इंटरेस्टच नाव लिहा म्हणून. ठीक आहे, नंतर करू आता ते. इथे लिहा कमिशन, कमिशन टू पार्टनर्स. ठीक आहे, कमिशन टू पार्टनर्स. आता कमिशन दोघांना मिळणार आहे, थोडी जागा आता खाली घ्यावी लागेल. शिप्रा अँड मनीषा, हा 817 रुपये आणि दुसऱ्याला 817. ठीक आहे, दोन्हीची टोटल करायची, ठीक आहे 1,634 रुपये. समजलं का. आता याचा सेकंड इफेक्ट कुठं करणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला कमिशन म्हणून लिहा. आता इथं पहिलं जे कमिशन लिहिलं होतं ना ते कट करा, कारण इंटरेस्टच्या ठिकाणी आपण चुकून कमिशन नाव लिहिलं होतं. समजलं का. इंटरेस्ट काढला, कॅल्क्युलेशन बरोबर केलं, फक्त नाव मागं पुढं झालंय. इंटरेस्ट लिहायच्या त्या ठिकाणी काय नाव लिहिलं, कमिशन. इथे 1 नंबरला इंटरेस्ट नाव लिहा कट करून, आणि त्याच्याकडे बाय कमिशन. कारण इंटरेस्ट पण कुणाला मिळतोय, पार्टनरला, आणि कमिशन कुणाला मिळतंय, पार्टनरला. जाते कुणाकडनं, बिझनेस कडनं. ठीक आहे, अमाऊंट किती 817 आणि 817. ठीक आहे, आता 2 नंबरचा अकाउंट टॅली करा, म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट. आता इथून पुढे टॅली तुम्ही घरी करा, होमवर्क आहे तुमच्यासाठी. फक्त कशी टॅली करायची सांगतो, कारण व्हिडिओ जास्त होतोय, वेळ जास्त जातोय. बरोबर आहे का, मला वाटतंय जवळजवळ 50 मिनिटाच्या पुढे गेला असेल. इथे डेबिट साईड जास्त येते का क्रेडिट येते, क्रेडिट साईडच जास्त येईल, कारण क्रेडिट साईडला बघा 81,700 अमाऊंट आहे, तशी तितकी मोठी अमाऊंट डेबिट साईडला दिसत नाही, म्हणजे क्रेडिट साईड जास्त येईल. क्रेडिट टोटल करा, ती खाली घ्या, तीच टोटल ॲज इट इज डेबिट साईडला घ्या. जो काही डिफरन्स राहील तो डिफरन्स इथं घ्या,
आणि जो काही नेट प्रॉफिट असेल त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. नेट प्रॉफिट दोन पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. कोणत्या रेशो प्रमाणे? 3:1. कारण त्यांचा रेशो काय होता? 3:1. कॅपिटल रेशो होता. त्यांचं कॅपिटल होतं 90,000 आणि 30,000. 0-0 कट केले तर 9 आणि 3 उरतात आणि त्याचा आणखी शॉर्ट फॉर्म केला तर 3:1 असा त्यांचा रेशो मिळतो. म्हणजे जो काय प्रॉफिट येईल डिवाइड बाय 4 करा, त्याला एक भाग मिळेल. आणि एकला एकदा 3 ने गुणाकार करा, एकला एकदा गुणाकार करा, 1 ने गुणाकार करा, दोघांचा तुम्हाला शेअर मिळेल. तो शेअर इथं घ्या. आणि त्याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लक्षात घ्या. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं करायचा. मग ह्याची टॅली करायची. ठीक आहे, ह्याची टॅली करायची. ह्याची क्रेडिट साईड जास्त इथे, तीच टोटल इथे घ्या. ॲज इट इज अमाऊंट वर घ्या, त्याला बॅलन्स कॅरी डाऊन नाव द्या. आणि कॅरी डाऊन कुठे लिहिताल? इथे लायबिलिटी साईडला कॅपिटलच्या खाली करंट अकाउंट लिहा. करंट अकाउंटचे दोघांचे नाव, त्याच्यामध्ये अमाऊंट बाहेरच्या कॉलममध्ये घेतली तरी चालते. आणि मग फायनल टॅली म्हणजे बॅलन्स शीट. सगळ्यात शेवटी टॅली कशाची होत असते? बॅलन्स शीटची. आणि एकदा बॅलन्स शीटची टॅली झाली की प्रॉब्लेम टॅली झाला. म्हणजे इथपर्यंत आपण पूर्ण ॲडजस्टमेंट सोडवल्यात. फक्त टॅलीची एक अर्धी स्टेप तुमची राहिलेली. अर्धी टॅली तुम्हाला करून दिली, अर्धी टॅली तुम्ही घरी करा. हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम चांगला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.